नमस्कार. यतो धर्म ततो जय. आज मार्गशीर्ष एकादशी गीता जयंतीचा पवित्र पर्व. मागील दोन चिंतनात आपण श्रीमद भगवद्गीतेची तोंड ओळख करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्या पार्श्वभूमीनुसार आज गीता जयंती म्हणजे मोक्षदा एकादशी, सुखदा एकादशी. माणसाला मोक्ष हवं असतं, माणसाला सुख हवं असतं. मोक्ष हे काय वेळेस फार वरची पायरी आहे. सुख तर सगळ्यांनाच आवश्यक आहे, सगळ्यांनाच हवं असं वाटतं. परंतु सुख मला कसं मिळणार, सुख मला कसं भेटणार, हा जो भाग आहे ह्याबद्दल आपण कोणत्या पद्धतीने विचार करतो, कोणत्या हेतूने विचार करतो, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. आपल्या संस्कृतीने ज्या काही गोष्टी शास्त्राच्या रूपानं, नियमाच्या रूपानं, पुराणाच्या रूपानं दिलेल्या आहेत, त्या सगळ्या माणसांनी सुखी व्हावं, माणसांनी संपन्न व्हावं. कशात? तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि भौतिक ह्या पाचही बाबीमध्ये माणसाने सुख संपन्न व्हावं ह्यासाठी या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण आपण जे सुरुवातीच्या चार बाबी आहेत, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि शेवटचा जो फक्त आहे भौतिक, त्याच्याकडे फुल्ली कॉन्सन्ट्रेशन करतो. त्याशिवाय दुसरं जगात काही नाहीच आहे ह्या भूमिकेतून आपण त्याच्याकडे पाहतो आहोत आणि त्याच्यामुळे हे सगळे परिणाम आज जगामध्ये दिसत आहेत. आपल्या संस्कृतीने भौतिकतेला, जसं आपण म्हणजे ते चिंतनात पाहिलेलं होतं की लक्ष्मी, महालक्ष्मी आपल्या संस्कृतीने कधीही गौण मांडलेलं नाहीये. पैशाची आवश्यकता नितांत आहे, परंतु पैसा किती असावा यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्या मार्गदर्शनानुसार आपल्याला सगळ्यात जे वेद उपनिषदाची मोठी विहीर आहे, त्या विहिरीतलं एक छोटंसं तांब्या पाणी भरून जे आपल्याला दिलेलं आहे व्यासमुनींनी महाभारतातून, ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता हे जे आहे, ह्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये जर आहे, प्रत्येकजण एक विषाद, शोक, दुःखात असतो, तो नष्ट कसा होईल आणि तो जो शोक आहे किंवा जे तो विषाद आहे, तो विषाद नष्ट झाल्यानंतर आपल्याला प्रसाद भेटू शकतो. तो प्रसाद अर्जुनाला मिळालेला आहे, तो प्रसाद संजयला मिळाला. मग मला मिळेल का? निश्चितच मिळेल. का नाही मिळणार? मला मिळणार, पण मी त्यासाठी पात्र व्हायला लागेल. मी त्यासाठी माझी पात्रता सिद्ध करावं लागेल. जोपर्यंत मी माझी पात्रता सिद्ध करत नाही, जोपर्यंत तो प्रसाद मिळवण्यासाठी, प्रसाद म्हणजे भगवंताची कृपा मिळवण्यासाठी मी पात्र होत नाही, तोपर्यंत मला मिळणार नाही. तसे अदरवाईज बघितलं तर भगवंताची कृपा आपल्यावरती आहेच. त्यामुळे मी बोलू शकतो, हिंडू शकतो, फिरू शकतो, सगळ्या क्रिया मी करू शकतो. ज्या दिवशी त्याची क्रिया संपते त्या दिवशी मी पूर्णपणे चार खांद्यावरती गेलेलो असेल. म्हणजे कृपा जी आहे त्या कृपेमुळे मी जिवंत आहे. आणि हा जो भाग आहे की आपण जसं मागच्या वेळेस मग पाहिलेलं होतं, गीता ही सर्वसामान्य लोकांसाठी आहे. म्हातारपणी वाचण्याची गोष्ट नव्हे, म्हातारपणी वाचण्याचा ग्रंथ नव्हे, तर ऐन युवानीमध्ये मी मागे ज्यावेळेस म्हणजे ते थनगंतू यौवन जे आपण म्हणतो, किंवा नंतर माझं जे यौवन आहे, माझी जी युवानी आहे, ते युवानी ज्यावेळेस म्हणजे थैथै करत असते, त्यावेळेस मला ही गीता वाचायची आहे. कारण ज्यावेळेस समाजामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये, व्यवहारामध्ये अनंत अडचणी येणार आहेत आणि त्या अडचणीला सामोरं कसं जायचं ते समजावून सांगणारी म्हणजे गीता. आणि त्यासाठी मागच्या वेळेस आपण मार्गदर्शक जे होऊन गेले, ज्यांनी गीतेचा सखोल अभ्यास करून त्याच्या
अभ्यासाच्या माध्यमातून त्या गीतेमध्ये सांगितलेल्या वचनामृतातून आपलं जीवन त्यांनी क्रमित केलं आणि त्या सगळ्यांना प्रसाद मिळाला, म्हणून आज आपण त्यांची आठवण काढत आहोत. आणि तो प्रसाद मला जर मिळायचा असेल तर सर्वप्रथम जे युद्ध आहे ते आपल्याला वाटतं ते युद्ध जे फक्त ते ह्याच्यातच कुरुक्षेत्रावरती झालं नाही. कुरुक्षेत्र म्हणजे आपलं प्रत्येकाचं शरीर हे कुरुक्षेत्रच आहे. प्रत्येकाचे जिथं जे जे व्यवसाय करतो तो एक कुरुक्षेत्रच आहे. आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये मला युद्धाच्या सामोरं जायला पाहिजे. युद्धाच्या सामोर प्रत्येक जण जातोच आहे. आणि तो जो युद्धाच्या समोर जात असताना अर्जुनाला जो विषाद निर्माण झाला, तो विषाद नेमकं कशामुळे झाला निर्माण, तर तो ज्यावेळेस मग पाहतो आप्तजनांना, कारण युद्ध अर्जुनाने मोठमोठी युद्ध केलेली होती. एकट्या अर्जुनाने संपूर्ण कौरव पक्षाला विराट नगरीमध्ये हरवलेलं होतं. संपूर्ण ज्यावेळेस कौरवाला घेऊन गेलेले होते गंधर्व, त्यावेळेस मध्ये अर्जुनाने त्या गंधर्वासोबत युद्ध करून आणि ह्यांच्या कौरवांच्या बायका सोडवलेल्या होत्या. म्हणजे अर्जुन झालेला नव्हता, परंतु तो ज्यावेळेस समोर होता त्यावेळेस त्याच्या मनात विचार आला, युद्धभूमीवरती कोण कोण आप्तजन आहेत ते तर पाहूया. त्यासाठी त्यांनी भगवंताला सांगितलं, तुम्ही युद्धभूमीच्या मध्यभागी घेऊन जा. ते ज्यावेळेस मध्यभागी जाऊन त्यावेळेस समोर पाहतो, त्यावेळेस त्याचे म्हणजे भाऊ, वडील, गुरु, नंतर मग आजोबा, पणजोबा हे सगळे त्यांना दिसले. पै पाहुणे हे सगळे त्यांना दिसले. आणि ह्यापूर्वी पण त्यांना ते होतच, माहिती होतं की मला युद्ध कोणासोबत करायचं आहे. पण ह्या पूर्वी त्यांना तो माहिती असताना पण ममत्व जे निर्माण झालेलं नव्हतं. इथं सगळ्यात महत्वाचं जे गीतेमध्ये जे गोष्ट आहे, आपल्याला जो विषाद अर्जुनाला आला तसा आपल्याला पण विषाद येतोच आहे. माझ्यात आणि अर्जुनाला जी साम्यता आहे ठराविक गोष्टीसाठी, तर ते अर्जुन दुःखात होता, आपण पण सगळे दुःखात आहोत. भगवंतासोबत अर्जुन होता, आपल्यासोबत पण भगवंत आहेच. परंतु प्रसाद फक्त अर्जुनाला मिळतो, मला मिळत नाही. का? त्याची कारण तर, आणि जे त्यांना मोह निर्माण झाला, आप्तजन बघितल्यानंतर ही सगळी माझी आहेत, मी त्यांना कशासाठी मारू, हा जो प्रश्न त्याला निर्माण झाला. त्यामुळे त्या आप्तजनामुळे जे ममत्व निर्माण झालेलं आहे ना, ते ममत्व ते दुःख निर्माण करणार ठरलं. ममत्व शोक निर्माण करणार ठरलं. आज आपल्याला पण सगळ्यांना जे ममत्व निर्माण होते की हे माझं आहे, हे माझं आहे, हे मी कशा प्रकारे सोडू, हा मला सोडून जाता कामा नाही, हे जे ममत्वामुळे शोक निर्माण होतो. नंतर ते वस्तू असेल, व्यक्ती असेल किंवा एखादी घटना असेल, आणि त्यामुळे शोक दुःख निर्माण झाल्यानंतर मोह निर्माण होतो. आणि मोहमुळे स्मृतिभ्रंश होतो. म्हणजे स्मृतिभ्रंश म्हणजे बेसिकली मी काय करायला पाहिजे आणि काय नको ह्या गोष्टीचा त्याला विसर पडतो आणि तो स्मृतिभ्रंश होतो. आणि तो स्मृतिभ्रंश अर्जुनाला झाला, जो युद्धासाठी निश्चित तयार होता. आणि युद्धासाठी तयार असताना तो बाकी म्हणजे संसार सोडून द्यावं इतपत तो विचार करू लागला. आणि ते विचार करत असताना त्यांनी जे परिणाम सांगितले, ते परिणाम कोणते सांगितले. समजा युद्ध झालं तर युद्धामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील. कुठल्या? तर कुटुंबीजनांना मारणं योग्य आहे का? त्याचा पहिला प्रश्न अर्जुनाचा हा झाला की बाबा समोर सगळे आपले उभारलेले आहेत, त्यांना आपण कशासाठी मारायचं, त्यापेक्षा तर मग जंगलात जाऊन गेलेलं बरं. नंतर दुसरा प्रश्न लगेच तो करतो, ह्या सगळ्यांना मारण्यापेक्षा ती लोक लोभामुळे त्याचं चित्त भ्रष्ट झालेलं आहे, पण माझं तर लोभ नाही आहे, मला तर लोभ झालेला नाही. जर त्यांचा लोभ झाला असेल तर मी त्यांना कशासाठी मारायला पाहिजे, तर त्यापेक्षा त्यांना जे पाहिजे ते देऊन टाका, आपण जाऊ जंगलात, असं त्यांची ते हा एक सांगितलं त्यांनी कौरवच्या बाबतीत. नंतर मग त्यांना सांगितलं, संपूर्ण जर आपण युद्ध केलं तर युद्ध केल्यानंतर संपूर्ण कुळाचा नाश होणार. कुळाचा नाश झाला की काय होतं, सनातन धर्म जो आहे, सनातन धर्म नष्ट होतो. सनातन धर्म नष्ट झाला की पाप वाढतात, आणि पाप वाढली की स्त्री दूषित होते, स्त्री दूषित झाली की वर्णसंकरता निर्माण होते, आणि वर्णसंकरता निर्माण झाली की कुळधर्म आणि जाती धर्म हे पूर्णपणे नष्ट होतात. आणि कुल धर्म आणि जाती धर्म नष्ट झाला की माणसाला अनिश्चित काळासाठी कल्पोपर्यंत म्हणजे नरकामध्ये वास करावा लागतो.
मग ह्या सगळ्या गोष्टी जर होणार असेल, हे सगळं करून जर आम्हाला नरकातच जायचं असेल, तर आपण जर बुद्धिमान असेल तर आपण हे युद्ध का करावं, हा प्रश्न अर्जुनाला पडलेला होता. म्हणजे थोडक्यात अर्जुनाला जो काय विषाद निर्माण झाले होता, आणि विषादामुळे ही सगळी विषादाची कारण होती ह्याच्यातली ही सगळी. आणि ह्या विषादाची कारणं बेसिकली आज आपल्याला अर्जुनासारखी आपल्याला प्रश्न निर्माण होत नाहीये, परंतु ते प्रश्न निर्माण होत नसल्यामुळं पण त्याचे जे परिणाम आहे ते परिणाम आज आपण पाहत आहोत. कारण अर्जुनाने जे काही प्रातिनिधिक स्वरूपात त्यावेळेस गोष्टी सांगितलेल्या होत्या, अर्जुनाला माहिती नव्हतं की ह्याच्यामुळे काय होणार, काय सगळं माहिती होतं. तो श्रेष्ठ विदुषी होता, आणि त्या ह्याच्यामुळे म्हणजे कुळाचा नाश आज आपण सुधारलेलो आहोत. सुधारण्याच्या नावाखाली कुळ आपण मानत नाही. कुळ मानत नसल्यामुळं समजा, पण तो माणूस म्हटलं कुठल्याही आपल्या भारतीय संस्कृतीनुसार कुळ परंपरा, जाती परंपरा, धर्म ह्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत फॉर ह्युमन बीइंग्स. कारण ह्या जर नष्ट झाल्या तर माणूस म्हणजे माणूस प्राणी आहे किंवा माणूस जात आहे, फक्त दोन पायाने चालणारी माणूस चालणार म्हणून माणूस राहणार, पण तो विचाराने जनावरच असणार आहे. विचारानं तो प्राण्यासारखाच विचार करणार आहे. बाकी खा प्या मजा करा, बाकी दुसरं काही. प्राण्यात आणि माझ्यामध्ये कुठलाही फरक असणार नाही, आणि तो फरक राहू नये ह्याचा हा विचार त्याला होता. कारण धर्म, आता धर्माबाबत पुढच्या वेळेस आपण नंतर मग सुरू करणार आहोत, त्यामुळे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी गेली त्यावेळेस बघूया. पण फक्त कसं आहे, नाहीतर मग ह्या एक आज आपण फक्त तोंड ओळख करून घेत आहोत. हे जे 10 मुद्दे आहेत, त्या प्रत्येक मुद्द्यावरती एक चिंतन म्हणजे चिंतन करण्यासारखा विषय आहे, आणि एक चिंतन हे करता येईल. परंतु ह्या थोडक्यात आपण जे ह्यात पाहत आहोत की त्या दृष्टीने सनातन धर्म नष्ट होतो. आता सनातन शब्द म्हटलं की काहींच्या डोक्यात फक्त हाच विचार येतो, सनातन म्हटलं की फक्त हिंदू लोकांच्यासाठी आहे आणि बाकी फक्त ह्यांच्यासाठी आहे, हिंदू लोकांसाठी. पण मुळातच गीता जी आहे ते सर्व मनुष्यासाठी आहे. त्यामध्ये हा सनातन शब्द वापरलेला, सनातन धर्म नष्ट होईल. मग सनातन म्हणजे फॉर एक्झाम्पल माती ही सनातन आहे, वायू ही सनातन आहे. समजा ज्या मातीनं मस्जिद बांधली असेल, ज्या मातीनं मंदिर बांधलं असेल, पण त्यातली जी कदाचित मंदिर पडलं, मस्जिद पडलं, त्यातली जी माती आहे ती माती सनातन असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जे विचार आहेत, जे काही आपण धर्म म्हणून ओळखतो, ते कोणतेही धर्म नव्हते त्यावेळेस. ही 5000 वर्षापूर्वी गीता सांगितली गेलेली आहे, आणि त्यावेळेस फक्त एकच धर्म होता, तो म्हणजे मनुष्य धर्म. मनुष्याने मनुष्याप्रमाणे कशा प्रकारे वागावं, आणि दुसरा जो होता तो प्रत्येक प्राण्याचा गुण धर्म, तदनंतर प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक जीवाचा स्वधर्म. त्या अर्थाने ते सगळे धर्म होते. आणि तो जो भाग होता त्यावेळेस मनुष्य धर्म म्हणजे हे गीतेमध्ये जे सांगितले गेलेले आहे, ते माणसांनी माणसासारखं कसं वागायला, आणि त्यासाठी जे कोड ऑफ कॉन्डक्ट असायला पाहिजे, जी एक माणसासाठी संहिता असायला पाहिजे, ती कशी असायला पाहिजे, ती ह्यामध्ये गीतेमध्ये सांगितलं. म्हणून ते सनातन म्हटलं की सनातन म्हणून विसरायचं काही कारण नाहीये. तर सनातन म्हटलं की भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून जे सनातन विचार आहेत, जे आजीवन असणार आहेत आणि कायम जी परंपरा असणार आहे, ते धर्म नष्ट होणार आहे. आणि तो धर्म नष्ट झाला की निश्चितपणे पाप वाढणार, आणि पापाचे वेगळे आहेत. आणि पाप स्त्री दूषित होणार. स्त्री दूषित होणं हे थोडंसं वेगळं अँगल नाही. संकरता, आज संकरता म्हणजे थोडक्यात ज्या जातीमध्ये माणूस जन्माला आला असेल, जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे ज्या समाजामध्ये जी व्यक्ती जन्माला आली असेल आणि त्या समाजाच्या स्त्री पुरुषांनी लग्न केलं तर त्या जातीवंत गणल्या जातात. आता फॉर एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं तर बाकी घोड्याच्या जाती, कुत्र्याच्या जाती, मांजऱ्याच्या जाती, त्या अगदी जातीवंत घोडा आपण म्हणतो. पण जातीवंत घोडा समजा गाढवासोबत किंवा मग गाढवींसोबत त्याचं जर म्हणजे ते हे केलं गेलं, कॉकटेल केलं गेलं, तर त्याचं जे निर्माण होतो वंश तो खच्चर. आणि त्याचप्रमाणे बाकी समजा दुसरं पण तेच कुत्र्याचं असेल तर मग अल्सेशियन म्हणा किंवा डॉबरमेन म्हणा, ती मादी आणि हे नर आणि मादी हे एकाच जातीचे असेल तर मग ते जातीवंत कुत्रा निर्माण होतो. आणि त्याचप्रमाणे तो घोडा पण तसा जातीवंत निर्माण होतो. तर मग माणूस हा जातीवंत निर्माण होण्यासाठी
समजा कुठल्याही स्त्रीबरोबर कुठल्याही पुरुषाने लग्न केलं तर ती संकरता, तर त्यामुळे जातीवंत लोक निर्माण होत नाहीये. म्हणून आपल्या संस्कृतीने जी जातीवंत निर्माण होण्यासाठी जी लग्न संस्था केलेली आहे, एक ठराविक कुळ परंपरा केलेली आहे आणि ठराविक एक जाती म्हणजे त्या उच्च नीच भेदभावच्या दृष्टिकोनातून नव्हे, पण एक चातुर्वर्ण मया संस्था, एक समाज व्यवस्था आहे. समाज व्यवस्था टिकून राहावी त्या दृष्टिकोनातून आहे. समजा पशु प्राणी यांची ती समाज व्यवस्था जी आहे ती टिकून राहण्यासाठी मग त्यांनी व्यवस्थित सांभाळतात, पण आपण नाही सांभाळत. आपल्याला ते नकोसं वाटतं स्वातंत्र्याच्या नावाखाली. म्हणून तिथं जे म्हटलेलं आहे की त्या जर स्त्री दूषित झाली म्हणजे समजा इंटरकास्ट मॅरेज होऊ लागली, पोरं होतील, पण त्यामध्ये जी इतिहास निर्माण करणारी पोरं होत नाही. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जातीवंत मुलं होणार नाही, त्याला आपल्या संस्कृतीवरती अभिमान असणार नाही, आपल्या कुळाबद्दलचा महिमा माहिती असणार नाही आणि कुळासाठी काहीतरी करावं हे त्याच्या मनात ध्यानीमनी राहणार नाही. म्हणून ही संकरता त्या दृष्टिकोनातून म्हटले स्त्री दूषित झाली की वर्ण संकरता निर्माण झाली, आणि वर्ण संकरता निर्माण झाली कुळ धर्म, कारण मुळात कुळच संपतो. दोन वेगवेगळ्या जन्म आले तर मग कुळ एकाच परंपरेचा कुळ असतो, ते कुळच तिथं संपुष्टात येतं आणि कुळ संपुष्टात आली की जाती धर्म नष्ट होतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जर मी बुद्धिमान असेल तर ह्या गोष्टी सगळ्या समजून घ्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळं कशामुळं झालं होत असेल तर त्याला स्मृतिभ्रंश झाला. स्मृतिभ्रंश कशाचा झाला त्याला, तर त्याचं कर्तव्य काय होतं. गीतेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या ते कर्तव्याबाबत सांगितलेलं आहे. माझं कर्तव्य कोणतं आहे, मी कर्तव्यात तर चुकारपणा करत नाही ना. जर कर्तव्यात मी चुकारपणा करत असेल तर स्मृतिभ्रंश झाला असं म्हटलं जाईल. मग त्या दृष्टिकोनातून भगवान कृष्णाने अर्जुनाला त्याचे फक्त कर्तव्याची स्मृती आणून दिलेली आहे. आणि ते कर्तव्य, तुझं कर्तव्य काय आहे, हे सगळे मरणारच आहेत. ह्याला तुला जर भीती वाटत असेल, तुला जर वाटत असेल की यांना मी मारणार, तर ती ऑलरेडी मेलेली आहेच. निमित्त मात्रम सव्यसाची, तू निमित्त मात्र फक्त हो, ह्या हेतूने त्यांनी ते उठवलं. आणि त्या पार्श्वभूमीनुसार हे जे विषाद त्याचा होता, हे विषादाचं परिणाम. आता या विषादाच्या परिणामानंतर जर मला प्रसाद हवा असेल तर हे संपूर्ण गीता मी ऐकायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. आणि अभ्यास केल्यानंतर त्या गीतेमधला जो प्रसाद आहे तो अगदी 18व्या अध्यायातील 73व्या श्लोकमध्ये, ह्या यामध्ये दोन भाग असे आहेत. 11व्या अध्यायामध्ये जो अर्जुनाचा मोह आहे तो मोह नष्ट झाला. अर्जुनाचा मोह नष्ट झाला, परंतु त्याची स्मृती कधी आली तर 18व्या अध्यायानंतर. कारण भगवंतानी 11 अध्याय सांगितले, मग 10 अध्याय पूर्ण केलं. 10व्या अध्यायामध्ये त्याचा विभूती योग सांगितला आणि ते संपूर्ण अध्यात्म विभूती या सगळ्या सांगितल्यानंतर या अर्जुनाचा त्या अभ्यासामुळे अध्यात्मामुळे मोह नष्ट झाला की नाही तुम्ही सांगता ते बरोबर आहे. परंतु त्याची स्मृती जी यायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे, यासाठी पुन्हा भगवंतानी 11व्या अध्यायापासून बाकी 11व्या अध्यायानंतर मग विश्वरूप दर्शन अर्जुनाने सांगितल्यामुळे सांगितलं. परंतु 12व्या अध्यायानंतर मग भगवंतानी भक्तियोगातून सुरुवात केली आणि पुन्हा नंतर मग 5 अध्याय जे सांगितले. आणि त्या शेवटी 18व्या अध्यायामध्ये 73व्या श्लोकमध्ये म्हटलेलं आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मायाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. म्हणजे माझी जी स्मृती आहे, माझा मोह नष्ट झाला, माझी स्मृती आहे ती स्मृती मला मिळाली. म्हणजे स्मृती कोणती, तर समोर कुंडली पै पाहुणे काही कोणी असलं तरी माझा क्षात्र धर्म काय म्हणतो, क्षत्रिय धर्म काय म्हणतो, जे अधार्मिक लोक आहे त्यांच्या विरुद्ध मला लढायचंच आहे, त्याला नंतर मग ठार मारायचंच आहे किंवा मी मरायचं आहे. हा त्याची जी स्मृतीचा भंश झाला होता, हे जे क्षत्रिय धर्म होतं तो क्षत्रिय धर्म त्याला आठवला. म्हणून त्यांनी म्हटलं स्मृतिर्लब्धा, म्हणजे नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला आणि स्मृती मला मिळाली आहे. आणि ते कशामुळं, त्वत्प्रसादानाच्युत, तुमच्या कृपेमुळं. तुम्ही ही संपूर्ण गीता मला सांगितली, सगळे नंतर मग वेगळे मी तुम्हाला प्रश्न जे विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही सखोल आणि सकारण आणि सविवेचन असं उत्तर दिलं आणि त्यामुळं मला तो प्रसाद मिळाला. आणि स्थितोस्मी गत संदेह, म्हणून माझा आता सगळा संदेह म्हणजे माझ्या प्रत्येक संशय, माझी शंका जी होती, माझे सगळे संशय निघून गेलेले आहेत. आणि करिष्ये वचनम, आता तुम्ही जे सांगाल
ते मी करायला तयार आहे, करिष्ये वचनम तव, हे अर्जुनाने इथं सांगितलं आणि त्यावेळेस त्याला प्रसाद मिळाला. म्हणून गीता प्रसाद नष्ट करी विषाद, हे जे आपण म्हणतो की हे अर्जुनाला इथं प्रसाद मिळाला. पण प्रसाद म्हणजे काय, तर एका दृष्टीने आपण कृपा म्हणू, पण आपल्या डोक्यात आता प्रसाद म्हणजे काय, तर महाप्रसाद, गणपती, अंबाबाई, गाय म्हणजे हे असेल तर सगळ्या ठिकाणी जायचं, तिथं म्हणजे दाबून प्रसाद खायचा आणि दाबून प्रसाद खाल्ल्यानंतर पण हे असं होतं तसं आणि पुन्हा मापाकडे द्यायची. म्हणजे आपल्या डोक्यात फक्त प्रसाद म्हटलं की खाण्यापुरतच मर्यादित प्रसाद राहिलेला आहे. पण इथं ज्ञानाचा प्रसाद, आणि ज्ञानाचा प्रसाद कुठला, अर्जुनाचा जो विषाद आहे, इथं अर्जुनाचा जो विषाद होता आणि माझा विषाद असेल किंवा आपला विषाद असेल, तर अर्जुनाचा विषादाचा परिणाम काय झालं, तर त्याला प्रसाद मिळाला. आणि माझा जो प्रमाद असतो किंवा माझं दुःख असेल किंवा माझा जर कुठल्याही कारणाचा विषाद असेल, तर मला काय मिळतं, प्रमाद मिळतं. इथं प्रसाद आणि प्रमाद ह्याच्यामध्ये दोनमध्ये फरक आहे. कारण प्रसाद जो मिळाला तो अर्जुनाला मिळाला, कारण अर्जुन तसा तो पात्र होता, अर्जुनाने तसे सगळे म्हणजे मिळवलेलं होतं. पण मला जो मिळतो तो प्रमाद मिळतो. का मिळतो प्रमाद, म्हणजे थोडक्यात प्रसाद म्हणजे काय, प्रसाद म्हणजे जन्मजन्मांतरांची आपली ही कृपा, म्हणजे जन्मजन्मांतरांची प्रसन्नता. माणूस खिन्न असतो, दुःखी असतो, शोकमग्न असतो, शोक संविग्न असतो, परंतु प्रसन्नता ही कधी मिळते, तर म्हणजे ते प्रसाद भगवंताकडनं मिळतो, त्यावेळेस मग तो प्रसन्न होऊन जातो. आणि त्या एका जन्मापुरतं नव्हे तर जन्मजन्मांतराची प्रसन्नता अर्जुनाला ह्याच्यामुळे ती मिळाली, म्हणून त्याला ते प्रसाद म्हटलेलं आहे. आणि नंतर मग प्रमाद, आता इथं प्रमाद आणि आळस ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. आपल्या संस्कृतीने जे प्रमाद म्हटलेलं आहे आणि आळस, आपण आळसाला पण प्रमादच म्हणतो बहुतांशी, परंतु प्रमाद आणि आळसमध्ये मूलभूत जो फरक आहे, प्रमाद म्हणजे काय आहे, ज्या गोष्टी शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत ते न करता त्याच्या विरुद्ध आचरण करणं म्हणजे प्रमाद. आणि आळस म्हणजे ज्या गोष्टी आपल्या शास्त्राने सांगितलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही गोष्टी करू नये किंवा केल्या नाही तर ते झालं आळस. आता इथं फॉर एक्झाम्पल आपल्या संस्कृतीने सांगितलं रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, रोज सूर्यनमस्कार करा, रोज संध्या करा, रोज आई वडिलांना नमस्कार करा, रोज भगवंताची पूजा करा, हे सांगितलं. पण मी सुधारण्याच्या नावाखाली हे काय आहे, भगवंत आहे का नाही, व्हेर इज द गॉड, असं त्यांना चॅलेंज करून नको त्या गोष्टी करू लागलो तर त्याला म्हणतात प्रमाद. ज्या शास्त्राने सांगितलेलं आहे त्याच्यावरती अविश्वास निर्माण करायचा, अविश्वास निर्माण करून ज्या त्यांनी नाकारलेल्या आहेत की रात्री उशिरा तुम्ही जागू नका, हे त्यांनी नाकारलेलं आहे. का, तर आपलं स्वास्थ्य लाभावं म्हणून. सकाळी लवकर उठा, उशिरा उठू नका, कारण संपूर्ण हे आपण माणूस, हे जीव, हे सगळे एकातला भागच आहे संपूर्ण निसर्गाचा. सगळे प्राणी सूर्योदयाच्या पूर्वी जागे होतात, फक्त हा मनुष्य प्राणी आहे तो पण आता सुधारलेला, तो मात्र 10-11 वाजेपर्यंत झोपून असतो. मग त्याचे परिणाम भोगावे लागतात त्याला. आणि तो जो आहे म्हणजे जे सांगितलं आहे त्याच्यापेक्षा उलट करणं म्हणजे प्रमाद. आणि जे काही सांगितलं म्हणजे काही करायचंच नाही, तो काहीतरी करत असेल पण हा काहीच करत नाहीये, ते पूर्णपणे तो आळशी. इच्छा असती किंवा इच्छा नसते, फक्त झोपूनच राहायचं, बाकी काय करायची इच्छा होतच नाहीये. हे पॉझिटिव्ह पण होत नाही, निगेटिव्ह पण होत, असंच पडून राहावं असं वाटतं, तो आळस. आता ह्या ज्या गोष्टी आहे, आता इथं जो एक भाग आहे की प्रसाद अर्जुनाला मिळाला, त्याची मूळ 3 मुख्य कारण का त्याला मिळाला प्रसाद. तर एक, भगवंत त्याच्यासोबत आहे ह्याच्याबद्दल तरी खात्री होती, सारथी म्हणून त्याच्यासोबत आहेच सर्वस्व. आणि ते आपल्याला गीतेने सर्वस्व चहामृती सन्निविष्टो ह्या भूमिकेतून मला सांगितलेलंच आहे, प्रत्येकाच्या हृदयात मी आहे, मग तो माझा सारथी आहे. पण सारथी तो माझा आहे. आणि दुसरा भाग आहे भगवंतावरती त्याला नितांत विश्वास होता अर्जुनाला. कारण अर्जुनाने ज्या काही शंका विचारल्या, पण शंका विचारल्यानंतर त्यांनी जे सांगितलं भगवंतानी त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला आहे. म्हणजे गतसंदेह, कुठल्याही प्रकारचा त्यांनी संशय नंतर ठेवलेला नाही आहे.
आणि संशय न ठेवता त्याच्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या संपूर्ण काढून टाकल्या आणि त्यामुळं त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून नंतर जे त्यांनी सांगितलेलं आहे. पण ज्या ज्या वेळेला आपण ते महाभारतामधले याबाबतचा अभ्यास करू किंवा वाचू त्याच लक्षात येईल की कशा कशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अर्जुन खुळ्यासारखी करत होते, म्हणजे अर्जुन पांडवांनी, पण त्या प्रत्येक वेळेस भगवंतानी त्याला वाचवलेलं आहे. पांडवाचं हे एक वैशिष्ट्य होतं की काही असलं तरी ते भगवंतानी म्हटलं की त्याच्या समोर काही बोलत नसेल, भगवंताचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द, ह्या अर्थानं त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. आणि भगवंतावरती पूर्ण विश्वास झाल्यानंतरच माणूस समर्पित होऊ शकतो, स्वतःला तो समर्पित करू शकतो. समर्पण वेगळं, समर्पित होणे वेगळं. आपण म्हणतो की भगवंताच्या कामासाठी, पण भगवंताच्या कामासाठी जर भगवंताचं काम मला करायचं असेल तर प्रथम भगवंत माझ्या सोबत आहे हा विश्वास पाहिजे. भगवंतानी जे सांगितलेले आहेत, म्हणजे जे काही शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, वेद उपनिषदमध्ये सांगितलेले आहेत, त्याच्यावर नितांत विश्वास पाहिजे. आणि ते विश्वास ज्यावेळेस मी निर्माण होतो त्यावेळेस त्यामध्ये सांगितलेले जे कार्य आहे, जे कर्म आहे, ते करण्यासाठी प्रेरणा मिळते. त्याशिवाय प्रेरणा मिळत नाहीये. आणि ती प्रेरणा ज्यावेळेस माणसाला मिळू लागती त्यावेळेस तो हळूहळू त्या कर्माबद्दल समर्पित होत जातो. आणि समर्पित झाल्यानंतर ते न कळत भगवंताला तो समर्पण, म्हणजे स्वतःला समर्पण करून टाकतो, स्वतःचे विचार समर्पित करून टाकतो. आणि या भूमिकेतून ज्यावेळेस होतो आणि असा ज्यावेळेस म्हणजे भगवंता कर्माला सुरुवात होती त्यावेळेस त्यांना हा प्रसाद मिळतो. आणि त्या भूमिकेतून अर्जुनाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आपल्याला जो अर्जुनाला तो प्रसाद मिळाला तो आपल्याला पण मिळू शकतो. कारण गीतेमध्ये दोन व्यक्तीला, संजयला आणि अर्जुनाला, ह्या दोघांना प्रसाद मिळाला. गीता कोणी सांगितली तर महाभारतामध्ये भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितली असं आपण ऐकतो. पण आपल्या जवळ जी काही गीता आलेली आहे ती कोणी सांगितली? संजयनी धृतराष्ट्राला सांगितली. मी धृतराष्ट्रच आहे. मागच्याच आपण म्हणजे सगळे धृतराष्ट्री गुण पाहिलेले होते. मी धृतराष्ट्र आहे, सत्ता पकडून बसणार आहे. परंतु जो ज्ञानी ज्यांनी संसारावर विजय मिळवला आहे, संसार विजेती हे ज्यांनी संसारावर विजय मिळवलेला आहे अशा संजय मला सांगतो आहे. आणि त्याला व्यासमुनीकडनं प्रसाद, म्हणजे व्यासमुनीने जी कृपा करून त्यांना संपूर्ण हे अलौकिक दृष्टी दिलेली आहे, एक दिव्य दृष्टी दिलेली आहे. त्या दिव्य दृष्टीमुळे ते रणांगणावरती जे युद्ध चालू आहे ते पाहू शकतात. आणि 10व्या दिवसानंतर ज्यावेळेस मग पितामह भीष्म बाणशय्यावरती पडलेले होते, तदनंतर त्यांनी ही गीता युधिष्ठिरला सांगायला धृतराष्ट्राला सांगायला सुरुवात केली आणि ती आपल्यापर्यंत आलेली आहे. परंतु अर्जुन आणि कृष्णाचा जो संवाद आहे तो रणभूमीवरती झालेला होता. म्हणजे मला, कारण ते धृतराष्ट्राने पण गीता ऐकली, समजली, पाहिलं, परंतु त्याला प्रसाद नाही मिळाला, तो जागच्या हल्लेला नाही आहे. मग मी धृतराष्ट्र आहे, संजय आहे का अर्जुन आहे हे मी ओळखायचं आहे, हे मी समजून घ्यायचं आहे. मी कसा आहे आणि मला काय व्हायचं आहे. जर मला धृतराष्ट्रच व्हायचं असेल तर माझी पोरं कौरवच होतील, ते सगळे म्हणजे दुःशासन आणि दुर्योधनच होतील. परंतु जर मला संजय आणि अर्जुन व्हायचं असेल तर निश्चितपणे अभिमन्यूसारखी मुलं होतील. आणि ह्या भूमिकेतून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रसादात सांगितलेल्या आहेत. आणि दुसरा जो भाग गीतेचा अभ्यास, गीतेवरती बरेचसे रिसर्च झालेले आहेत आणि त्या रिसर्चच्या अंतर्गत कोणकोणत्या आज डे टू डे लाईफमध्ये गीता आपल्याला कशी उपयोगी पडते ह्या दृष्टिकोनातून हे वेगवेगळे टॉपिक्स आहेत. या प्रत्येक टॉपिकवरती, या प्रत्येक विषयावरती जी रिसर्च झालेली आहे, थोडक्यात सेल्फ डेव्हलपमेंट, माझी स्वतःचा विकास, सेल्फ डेव्हलपमेंट. बऱ्याच ठिकाणी आता हजारो रुपये देऊन माणसं तिथे सेल्फ डेव्हलपमेंट होण्यासाठी तिथे जात असतात. नंतर फेथ इन गॉड, गीतेचा अभ्यास केल्यानंतर माणसाला भगवंताबद्दलचा विश्वास वाढतो. आज बहुतांशी लोकांना भगवंताचं अस्तित्व स्वीकार्य नाही आहे. कदाचित ते मानतात, जसं डॉक्टरला मानतात, हा डॉक्टर बदल, तो डॉक्टर बदल, हा आजार इथं नाही बरं झालं का तिकडं जा, त्यासारखं ते भगवंताला मानतात. इकडे जा अगोदर, नंतर मग रामाकडे जा, नंतर कृष्णाकडे जा, नंतर मग मस्जिदात जा, नंतर मग चर्चमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी ते फिरतात. परंतु त्याचा विश्वास त्याच्यावरती नसतो. मग गीताचा अभ्यास केल्यानंतर फेथ इन गॉड,
भगवंतावरती विश्वास वाढतो. बेसिक लेसन्स इन द स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी करतो, पण त्यामध्ये आंधळ अनुकरण कर्मकांड होऊन जी आध्यात्मिक आहे, आध्यात्मिकता चमत्कारिक झालेली आहे आणि भक्ती आंधळी झालेली आहे. परंतु बुद्धिपूर्वक जे ठराविक म्हणजे स्कॉलर्सनी हे सगळा विचार केलेला आहे, स्पिरिच्युअलिटी बाबतचा ऑटोमॅटिक बेसिक लेशन काय आवश्यक आहे ह्याच्याबद्दल तिथं झालेलं आहे. त्यानंतर मेडिटेशन, एकाग्रता, चित्त एकाग्रता, चित्ताबाबतच्या ज्या गोष्टी आहेत की एकाग्रता कसं व्हायचं, काय करायचं, हे ज्यावेळेस आपण मग गीतेचा अभ्यास हळूहळू सुरू करत जाऊ त्यावेळेस मग आंतरिक अंतरंग बाबतच्या गोष्टी कळतात. आणि त्या आंतरिक अंतरंग बाबतच्या गोष्टी करतात. मग स्थितप्रज्ञ हा जो दुसऱ्यामध्ये एक श्रेष्ठ व्यक्ती सांगितलेला आहे. आणि तो स्थितप्रज्ञाची जी लक्षणं हे जे ह्या ज्या गोष्टी कळत जातात त्यावेळेस नंतर मग खरं खरं चित्त एकाग्रता बाबतच्या सगळ्या गोष्टी कळतात. नंतर इंटरपर्सोनल रिलेशनशिप, एकमेकाबद्दलची आता संबंध सगळे तोकडे होत चाललेले आहेत. ते जे रिलेशन्स जे आहेत ते कसे श्रेष्ठ व्हावेत ह्यासाठी ते महत्वाचं आहे. नंतर फ्रीडम अँड डिझायर इन गीता. आज संपूर्ण जगामध्ये फ्रीडम, लिबर्टी ह्याबाबतची सगळ्या गोष्टी आहेत. माझी इच्छा आहे, मी सहही करेन, पण फ्रीडम तुला कुठं आहे आणि तुझी इच्छा तू कुठं वापरायला पाहिजेस, कशासाठी वापरायला पाहिजेस आणि कोणाकरिता वापरायला पाहिजेस ह्याची स्पष्टता गीतेमध्ये आहे. रोल ऑफ एथिक्स, जे काय रोल ऑफ एथिक्स, नीतिमत्ता काय गरज आहे. लोक सांगतात काही नीतिमत्ता, कोण इथं नीतिमत्तेने वागतात, जे नीतिमत्तेने वागतो त्याला कोणी काय देत नाहीये, कोणी काय भेटत नाही, त्याला काय मिळत नाही, ही हा भ्रम निर्माण जो झालेला आहे. पण रोल ऑफ इथिक्स म्हणजे त्या इथिक्सचं महत्व आणि इथिक्स ऑफ रूल, पण त्या नियमाचं नीतिमत्ता काय आहे ह्या दृष्टिकोनातून त्या दिलेला आहे. नंतर लिडरशिपचे गुण कसे श्रेष्ठ व्हावेत, एंटरप्रेन्युअर कशा प्रकारे व्हावं ह्याचे जे गुण दिलेले आहेत. नंतर मग एक्झिक्युटिव्ह बिहेवियरमध्ये ज्या गोष्टी आहेत की आपण अजून IQ मध्ये अडकलेलो आहोत, पण संपूर्ण जग किंवा बाकी जे पुढं ते SQ म्हणजे स्पिरिच्युअल कॉशंट पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आपण अजून म्हणजे इंटेलिजंट कॉशंट पर्यंतच अजून विचार करीत होतो. माझं पोरगाला IQ किती मोठा आहे, माझ्या मुलाचा हा फार मोठा आहे, इतक्या पुरतच आहे. पण हे जे आहेत एक्झिक्युटिव्ह बिहेवियर हे आज अमेरिकेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी IQ, EQ आणि तदनंतर SQ हा गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक्झिक्युटिव्ह बिहेवियर, एक्झिक्युटिव्ह कम्युनिकेशन आणि एक्झिक्युटिव्ह अँड ऑर्गनायझेशन ह्या ज्या गुण आहेत हे सगळे गुण IQ, EQ आणि SQ हे जी चढती पायरी आहे त्यानुसार आपल्यामध्ये डेव्हलपमेंट होत जातात. आणि माझा SQ श्रेष्ठ कसा होईल हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. गीता अँड मॉडर्न एज्युकेशन. आज आपल्याला वाटतं की मागचे जे सगळे जुनं आहे शिक्षण ते काय नकोस आहे, ते अयोग्य आहे आणि माणसाला जगण्यासाठी हे सगळं नवीन शिक्षण चांगलं आहे. पण नवीन शिक्षणामध्ये हे जे 5 बाबी, हे 4 बाबी जे आहेत, फिलॉसॉफिकल आयडिया ऑफ एज्युकेशन, तदनंतर सोशिओलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि नेट्रोलॉजिकल ह्या ज्या गोष्टी आहेत, कारण ह्या सगळ्या गोष्टी मनुष्य जीवनाचा एक भाग आहे. ते सोडून शिक्षण आतापर्यंत दिलं जात होतं, पण आता शिक्षणामध्ये जी पद्धत बदललेली आहे, फिलॉसॉफी, सोशिओलॉजी, सायकोलॉजी ह्याचं महत्त्वाचं शिक्षण देण्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे तो सगळा विषय गीतेमधून आपल्याला शिकू शकतो आणि आपण मिळवू शकतो. ह्या सगळ्या पार्श्वभूमीनुसार आपल्याला जे वाटतं की जे माझ्यातला विषाद आहे तो जर मला नष्ट करायचा असेल तर फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे काय, गीतेचा प्रसाद. मी गीतेचा प्रसाद घेणार आहे, घेत आहे आणि घेत राहीन. हा जो भाग आहे, ज्याने ज्याने गीतेचा अभ्यास केलेला आहे, ज्यांना गीतेचा प्रसाद मिळालेला आहे तो माणूस शांत बसू शकत नाही. मनापासून ज्यांनी गीतेचा अभ्यास केलेला आहे, जे कोण काही म्हणतात आम्ही गीता मुखोद्गत केली, पण मुखोद्गत करून तो शेजाऱ्याकडे पण जर जात नसेल तर मग त्या गीतेच्या अभ्यासाला काही महत्व नाही आहे. कारण गीता ही माणसाला जर झोपला असेल तर त्याला उभा करते, म्हणजे बसवते. तो बसतो, जो बसलेला असतो तो उठून उभा राहतो, जो उठून उभा राहिलेला असतो तो चालायला लागतो आणि जे चालत असतो तो पळायला लागतो. कशानं तर विचारानं.
आणि ते विचारामध्ये ती गती आहे. गतिस्वम त्वमेका भवानी. आणि ही जी गती आहे ती गती फक्त आणि फक्त गीतेच्या विचारात आहे. बाकीचे सगळे विचारात आहेत, पण त्या गतीची रूप वेगळी आहेत. पण माझं जीवनाच्या दृष्टिकोनातून मला उन्नती हवी असेल, माझ्या जीवनाच्या दृष्टिकोनातून मला स्थैर्य हवं असेल, मानसिक मला जर स्थैर्य आणि शांती जर हवी असेल, आणि मला कुठल्याही जे सगळे आहेत प्रत्येक जे माझं ममत्व काढायचं असेल किंवा नंतर मग मला गतसंदेह व्हायचं असेल, तर फक्त आणि एक गीता ही आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि त्यामुळेच हे गीता प्रसाद नष्ट करी विषाद हे सांगितलेलं आहे. प्रसाद मला गीतेचा मिळाला तर भगवंतावरती मला विश्वास पाहिजे, आणि तो विश्वास सार्थक करण्यासाठी कृतियोग, कर्मयोग आणि कर्मकुशलता ह्या गोष्टीची आवश्यकता आहे, ह्या पद्धतीची आवश्यकता आहे. आणि ते आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करू. आणि दुसरा जो भाग आहे, आपण हे जे चिंतन सुरू केलेलं होतं ते खास चातुर्मासासाठी पुरतं सुरू केलेलं होतं. चातुर्मासमध्ये ज्ञान विज्ञानचं चिंतनाच्या वेळेस बऱ्याच लोकांनी ऐकलं, चांगले चांगले प्रतिभाव दिले, त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी ऐकून घेतलेलं, कारण आम्ही तसे पात्र नाहीत, पण पात्र होण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमची पात्रता नाही आहे, पण जोपर्यंत पाण्यात पडत नाही तोपर्यंत मला पोहता येणार नाही. आणि पाण्यात पडल्याशिवाय मी त्यातला म्हणजे व्यवस्थित म्हणजे आपला पट्टीचा पोहणारा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत मी जर मला विचार आत्मसात करायचे असतील तर विचाराचा अभ्यास, त्याची कृती हे केल्याशिवाय ते आत्मसात होऊ शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नातून जे बऱ्याच लोकांनी चांगले चांगले प्रतिभाव दिले, चांगलं चांगलं ऐकलेलं आहे, आणि सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आता बाकी हे कंटिन्यू सुरू करायचंच होतं, व्हायचंच होतं, कारण आता नंतर चातुर्मास नंतर आता गीता जयंती येत होती म्हणून आपण 3 चिंतनं घेतली. पण ह्या चॅनलमधली अल्गोरिझम मधली जरा टेक्निकल डिफेक्ट्स झाले असल्या कारणानं नाईलाजाने आपल्याला ही चॅनल बंद करणं भाग पडतं. आणि ह्या चॅनलमध्ये जे काही सबस्क्रायबर्स आहेत, जे कोण नंतर म्हणजे मित्रांनी, सहयोगाने, ज्यांनी हे पाहतात किंवा त्यांनी पाहतात, आणि ह्या दृष्टिकोनातून पुढच्या महिन्यातून आपण मराठीच्या ऐवजी हिंदीमध्ये एक वेगळ्या विषयावरती लॉ, लाईफ अँड भारत धर्म ह्या भूमिकेतून, की कायदा, जीवन आणि भारत धर्म ह्याच्यामध्ये सगळे लोकांना ती सगळे करतात, एकजूट आहेत, पण त्याचे समाजामध्ये परिणाम दिसत नाहीये. ऍब्सोल्युटली कायदे तज्ञ कायदे करतात, जीवनासाठी कायदे करतात, तदनंतर मग बाकी लॉ, लाईफ आणि धर्माचं बाकी कुठेही सांगोपांग नाही. धर्म म्हणजे एक क्लिष्ट आणि एक विशिष्ट वेगळी प्रकृती म्हणजे वृत्ती झालेली आहे. आणि ते खरा धर्म जो आहे, भारतीय धर्म, भारत धर्म, आणि आपल्या संस्कृतीने सांगितलेला मनुष्य धर्म जो आहे, त्या अर्थानं एक वेगळ्या अँगलनं त्याच्यावरती जे अनेक रिसर्च झालेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, मग तिकडं आपण पाहतच नाही. सगळे आपापल्या कप्प्यात बसलेले आहेत आणि आपापला कप्पा त्यांनी सजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो कप्पा म्हणजे पूर्ण एक मोठा कपाट आहे, त्या कपाटाकडे लक्ष नाही जात कोणाचं. या भूमिकेतून आपण पुढच्या महिन्यापासून त्या विषयावरती आणि हिंदीमध्ये ते करणार आहोत. त्यामुळं आता ज्या अर्थी आपण ही चॅनल बंद करणार आहोत, त्यामुळं जे सबस्क्रायबर्स असतील, ते अनफॉर्च्युनेटली नावं माहीत नसतात, कळत नसतात. त्यामुळं मी फक्त माझी ओळख सांगतो. माझं नाव सतीश पटेल, बाय प्रोफेशन ॲडव्होकेट, राहणार मी सांगली, मिरजेल राहतो, सांगली जिल्हा, महाराष्ट्र. आणि ह्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये जे काय दिसतात, डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत आणि वेगळ्या अँगल आहेत, त्या भूमिकेतून आपण ते घ्यायचे आहेत. आणि असं आता आम्ही एक निश्चित केलेलं आहे की आपण ज्यावेळेस मग हिंदीचं चॅनल सुरू करू, आता जे काही आपले सबस्क्रायबर्स असतील त्यांना आता कदाचित म्हणजे होईल पण ना होईल, पण ज्यांना हे विचार ऐकण्याची, समजण्याची आणि जीवनात उतरण्यासाठी वाटतं, त्यांनी नंबर आणि नाव, त्याचा फोन नंबर, नाव एक नंतर ग्रुप केला जाईल आणि त्या ग्रुपमध्ये त्यांना समाविष्ट केलं जाईल. आणि त्यानंतर म्हणजे चिंतन असतील, रिसर्च पेपर्स असतील किंवा अदरवाईज बाकी ज्या गोष्टी असतील ते त्यामध्ये त्या लोकांना पाठवाय सोपं जावं. ह्या भूमिकेतून माझा जो नंबर आहे तो 98 22
55 40 आणि 14. 98 22 55 40 14 हा माझा नंबर आहे. ह्या नंबरवरती ज्या कोणाला म्हणजे आपण येणाऱ्या चिंतनासाठी पुढच्या महिन्यातून कदाचित आपण म्हणजे 26 जानेवारीच्या आसपास सुरू करू, त्यावेळेस त्यापूर्वी ज्या कोणाला हे वाचन म्हणजे ऐकण्याची किंवा सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपला नंबर आणि आपलं नाव माझ्या व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती पाठवून दिला तरी चालेल. आणि समजा तुमच्यासोबत आणखीन कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्याचं नाव म्हणजे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आणि गावाचं नाव जर मग तर आणि त्याचा नंबर तर त्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये त्याला समाविष्ट करून सगळ्यांना आपण पाठवता येईल. आणि ह्या जे विचार आहेत ते विचार घरोघरी पोचावेत, माणसापर्यंत पोचावेत, ह्यासाठी अदरवाईज प्रयत्न आहेतच, परंतु हे एक माध्यम आहे आणि या माध्यमातून आपण एकमेकांजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू, विचाराची देवाणघेवाण करू आणि आपली उन्नत भारतीय संस्कृती जी आहे त्या उन्नत भारतीय संस्कृती आणि त्यात सांगितलेला धर्म हे समजण्याचा प्रयत्न करू. इतकं बोलून माझा भावपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे आणि यासाठी शक्ती आणि बुद्धी भगवंताने आपल्याला द्यावं. असतो.